राज्यात मान्सून पूर्व पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे। आज 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या 11 जिल्ह्यांमध्ये चांगलाच धोधो पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय। आता नेमके कोणकोणते ते 11 जिल्हे आहेत सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विदर्भात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचं वातावरण आहे। गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह वादळी पावसानं अनेक भागात हजेरी लावली आहे। आज 23 मे रोजीही विदर्भात ढगाळ हवामान राहणार असून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमानात काहीशी घसरण झालेली असून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं। त्याचबरोबर आकाश ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। गरज नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं, विजा चमकत असताना उघड्यावर आणि झाडाखाली थांबणं टाळावं, विजेच्या उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करणं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे। वादळी पावसामुळे शेतींचं आधीच नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील काही सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या। शेतात असलेली उभी पिकं वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, काढणीस तयार आलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे।